आणि माझ्यासाठी सगळ्यात मोठी काय आहे? भेट आहे, गिफ्ट आहे, जी देवाने तुम्हाला आणि मला दिलेली आहे. आणि आम्हाला पण तीच भेट लोकांपर्यंत द्यायची आहे. आमेन म्हणा असं. हालेलुया. बोले येशू मसीह की. एक भेट देणं, एक प्रेम देणं. देवाने प्रेम आमच्यावर केलं, आम्ही प्रेम करणं, ह्याला म्हणतात ख्रिसमस. देवाने आम्हाला क्षमा केली, आम्ही क्षमा करणं, ह्याला म्हणतात ख्रिसमस. देव आज पण देव आमच्या आम्हाला जवळ घेतो, ह्याला म्हणतात ख्रिसमस. हालेलुया. ख्रिसमस उत्सव जो आहे, हा सेलिब्रेशन जे आहे ते ह्यासाठीच आहे की आपण जे दूर दूर आहोत आम्ही एकत्र यावं आणि एकत्र मिळून साजरा करावा. बोलो हालेलुया. हालेलुया. मनासेचा चला, माझ्यासाठी सगळ्यात मोठी येशू भेट आहे, मौल्यवान भेट आहे, अतिशय मौल्यवान भेट आहे. देवाने मला गिफ्ट दिलेलं आहे, देवाने मला भेट दिलेली आहे आणि ती माझ्यासाठी, येशू माझ्यासाठी भेट आहे. हालेलुया. गिफ्ट माझ्यासाठी येशू आहे आणि येशू मध्ये सगळं काय आहे. बोला प्रेज लॉर्ड. मला चला, आज तुम्हाला येशूची गरज आहे, आज तुम्हाला तारणाऱ्या येशूची गरज आहे. प्रेज लॉर्ड. आज तुम्हाला आनंद करायची गरज आहे. ज्या येशूमुळे मी आहे, ज्या येशूमुळे तुम्ही आहात, त्याचा बर्थडे आहे, त्याचा वाढदिवस साजरा आपण करत आहोत. कोणाचा वाढदिवस साजरा करतोय? आज तुम्ही आलात, पण माझा येशू तुम्ही आलेल्या प्रत्येकाला बघत आहे. आपण बघतो की बर्थडेला आल्यानंतर, हा आला बघ माझ्या बर्थडेला. येशू तुम्हाला दिसत नाही, मला दिसत नाही, पण इथं आहे. सगळ्याला बारकी नजरेने बघतोय. तुमचे अश्रू पण तो बघतोय. अनेकांचे अश्रू आज आनंदात बदलून चाललेले आहेत. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि येशूला माहिती आहे की तोच तुमचं सगळं काही दुःख दूर करू शकतो. आणि तुम्हाला कळावं की तो येशू तुझ्यासाठी भाऊ म्हणून आहे, तुझ्यासाठी मित्र म्हणून आहे, तुझ्यासाठी आई म्हणून आहे, तुझ्यासाठी वडील म्हणून आहे आणि तो तुझी काळजी घेणार. आमेन का? आमेन का? हालेलुया. प्रेज लॉर्ड. उत्सव पाहिजेच. सगळं काही कोणासाठी? येशूसाठी. घर डेकोरेशन, अनेक लोक घर डेकोरेशन मध्ये नाही का काय म्हणतात त्याला, डोनट आहे ना, काही फूल किंवा असे मिठाई किंवा काही नाही का फराळ किंवा जे काय अशा गोष्टी मध्ये मग्न आहेत. कॅरल सिंगिंग चालते आणि लोक कॅरल सिंगला येतात, गरम गरम खायला भेटतं. प्रेज लॉर्ड. हालेलुया. सगळीकडे डेकोरेशन, लाइटिंग, हे कशासाठी दाखवतं? येशू जिवंत आहे आणि त्याचा बर्थडे आज आपण सेलिब्रेशन करत आहोत. हालेलुया. बर्थडे, येशू आपला जिवंत आहे, त्याचा बर्थडे आपण साजरा करतोय. आणि तुम्ही येशूकडे आलाय बर्थडेला, येशू तुम्हाला माघारी जाऊ देईल का? तुमच्यासाठी नाही का जीवन पण येशूकडे आहे, शारीरिक पण आहे, स्वर्गातलं पण जीवन त्याच्याकडे आहे, स्वर्गातले आशीर्वाद पण त्याच्याकडे आहे. म्हणा की आमेन. आमेन. हालेलुया. बोलो येशू मसीह की. बोलो येशू मसीह की. आणि आज परमेश्वर आज तुमच्याशी बोलणार आहे. म्हणा आपले हात उंच करून, प्रभू येशू, डोळे बंद करून म्हणा, येशू आज माझ्या सोबती बोल. प्रभू येशू माझ्या बरोबर तू बोल. येशू मी विश्वास ठेवतो तू माझं जीवन आहेस, तुझं वचन माझं जीवन आहे, तुझं वचन माझ्यासाठी आत्मा आहे. तुझ्या वचनाद्वारे मला तू आशीर्वादित कर, माझ्यासाठी बोल, मला आशीर्वादित कर देवा. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. लव यू जीसस. लव यू जीसस. मी तुझ्यावर प्रेम करतो येशू. धन्यवाद माझ्या पिता. हालेलुया. हालेलुया. तर आज मी तुम्हाला काही गोष्टी आज सांगणार आहे. ख्रिसमस हा साजरा करायचा का? बरं ख्रिसमस साजरा करायचा? अशा काही गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे की ख्रिसमस हा तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की ख्रिसमस काय. म्हणून मला आनंद करायचा, त्या दिवसात आनंदच केला पाहिजे. त्या दिवसात मी चांगले कपडे, होईल तेवढं चांगले नवीन कपडे, चांगले कपडे घालून मला सुद्धा देवापुढे यायचा, आनंद करायचा आहे. का? कारण ख्रिसमस हा माझ्या तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आल्यामुळं देवाचं प्रेम
तुम्हाला आणि मला भेटलेला आहे. ख्रिसमस म्हणजे की हे आदेश आहे किंवा हे तुमच्यासाठी घोषणा आहे की देव तुमच्यावर प्रेम करतो. किती आनंद वाटतो की देव तुमच्यावर प्रेम करतो. कोणी प्रेम करो अगर न करो तुमच्यावर, पण परमेश्वराने 2024 वर्षापूर्वी येशूला पाठवलं आणि तुमच्यावर प्रेम केलेलं आहे. हालेलुया. मला माझ्यावर देव प्रेम करतो, मला माझ्यावर येशू प्रेम करतो, मला माझ्यावर देव प्रेम करतो, माझ्यावर देवाचं प्रेम आहे. हालेलुया, हालेलुया. आता इतकं प्रेम करतो देव तुमच्यावर की त्यांनी पृथ्वी बनवली, मानवाला दिली. त्यांनी सगळे तारे, सगळे चंद्र तारे, सूर्य बनवले आणि कुणाला दिलं? तुम्हाला दिलं. त्यांनी सगळं काही निसर्ग, सर्व काही सौंदर्य बनवलं. हे सगळं देव किती चांगला आहे की तुम्हाला देवाने एवढं सुंदर निसर्ग, इतका परमेश्वर महान देव आहे आपला की त्याने एवढं सुंदर पक्षी, सर्व काही पहाड, दर्या, नाही का, झरणे, बर्फाचं ठिकाण, नाही का, सगळे झाडे, फळं, इतकं सुंदर निसर्ग, इतकं सुंदर निसर्गरम्य पृथ्वी ही त्यांनी बनवली आणि ती तुम्हाला दिली परमेश्वराने. प्रेज लॉर्ड बोला. हालेलुया. आणि पृथ्वीवर, ही पृथ्वी सोडून अनेक ग्रह आहेत. हे सर्व काही परमेश्वराने बनवलं आणि ते तुम्हाला देऊन टाकले, मानवाला देऊन टाकले. हे देवाचं प्रेम आहे. पण याच्या पलीकडे आम्ही पाहतो बायबलमध्ये की देवाने पृथ्वी पण दिली, देवाने सगळं काही दिलं, पण त्यांनी आपला एकुलता एक पुत्र पण राखून न ठेवता त्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी येशूला या पृथ्वीवर पाठवलं. का पाठवलं? कारण तुमचा आणि माझा आजारामध्ये, विशेष म्हणजे सगळ्यात मोठी समस्या पापामध्ये आमचा नाश होऊ नये, तर परमेश्वराने पृथ्वी पण दिली, सगळं काही दिलं, पण त्याच्याबरोबर सगळ्यात जे होतं नव्हतं ते सर्व एकुलता एक पुत्र प्रभू येशूला तुमच्या आणि माझ्यासाठी दिलं. हालेलुया. बोला हालेलुया. प्रेम करणं म्हणजे काय की देवाचा देणारा स्वभाव तुम्ही पाहता की देवाने दिलं तुमच्यासाठी. देणारा व्यक्ती म्हणजे काय दर्शवतो? प्रेम करतो. जर कोणी तुम्हाला काही देत नाही गिफ्ट, तर काय म्हणतो आपण? प्रेम नाहीये. म्हणा देवाचं माझ्यावर प्रेम आहे, म्हणा देवाचं माझ्यावर प्रेम आहे. माझ्यासाठी येशूला देवाने दिलेला आहे, त्या पृथ्वीवर दिलेला आहे. हालेलुया म्हणा, म्हणा हालेलुया, हालेलुया म्हणा सजान, हालेलुया म्हणा सजान. प्रेज द लॉर्ड. त्या देवाने तुमच्यावर प्रेम केलं. देव तुमच्यावर प्रेम करतो मंडळी. प्रेज द लॉर्ड. हे जर मला आनंद वाटत आहे की माझ्यावर देव प्रेम करतो म्हणल्यावर. क्रिसमस म्हणजे कधी विसरू नका. क्रिसमस आला, क्रिसमसचा महिना आला तर लगेच एक विश्वास ठेवायचा, देव माझ्यावर प्रेम करतो. क्रिसमसच्याच महिन्यात नाही, नेहमी आठवण ठेवा. पण क्रिसमस साजरा का करायचा? देवाने आठवण केली आमची. 2024 वर्षापूर्वी बेथलेहेम गावामध्ये येशूचा जन्म झाला आणि तेव्हा देवाने जगावर प्रेम केलं. कशावर? कोणावर प्रेम केलं? जगावर प्रेम केलं. का? की तुमचा आणि माझा नाश होऊ नये. हालेलुया. देवाला माहित आहे तुम्ही पापाच्या बंधनामध्ये आहात, म्हणून येशूला पाठवलं. देवाला माहिती आहे तुम्ही आजाराचा सामना करताय. देवाला माहिती आहे की कुठल्या अनेक समस्या तुमच्या जीवनामध्ये आहेत. देवाला माहिती आहे की तुम्हाला कर्जाच्या समस्या आहेत, अडचणी आहेत, घरात जगातली महागाई आहे, अशा अनेक गोष्टी आहेत, कामाची समस्या आहे. या सगळ्या समस्या आहेत, या सगळ्यांना सोडवण्यासाठी परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र दिला. प्रेज द लॉर्ड. एकुलता एक पुत्र दिला तुम्हाला वाचवण्यासाठी, तुम्हाला मदत करण्यासाठी, तुम्हाला सहाय्य करण्यासाठी येशूला पाठवलंय. मला सांगा, एखाद्या तुम्ही पंतप्रधानाकडे गेला, एक सेवक पाठवतील तुमच्यासाठी. काय पाठवतील? एक सेवक किंवा एक मंत्री तुम्हाला म्हणतील, एका मंत्र्याला फोन करतील, म्हणतील की यांची मदत करा, यांचं सहाय्य करा. पण देवाने तसं केलं का? त्याची सेना पाठवली का? तो देवदूत पाठवू शकला असता. तो काय देव आहे, तो काही करू शकला असता. पण देवाचं प्रेम किती महान आहे तुम्हाला समजायला पाहिजे. देवाने एका सेवकाला नाही पाठवलं, एका देवदूताला नाही पाठवलं, त्यांनी स्वतःच्या पुत्राला पाठवलं तुम्हाला मदत करण्यासाठी. मला काय आमेन? स्वतःच्या पुत्राला म्हणजे येशूला पाठवलं. म्हणजे एवढं गांभीर्य परमेश्वराचं आहे, एवढं प्रेम परमेश्वर तुमच्या आणि माझ्यावर करतो. बोला येशू मसीह की हालेलुया म्हणा. बोला हालेलुया सगळेजण.
हालेलुया, प्रेज लॉर्ड, बोलो यीशु मसीह की हालेलुया. मला शेजारच्या देवाचा स्वभाव चांगला आहे, तो तुमच्यावर प्रेम करतो. हातात हात धरून म्हणा, देवाचा स्वभाव प्रेमळ आहे, तो तुमच्यावर प्रेम करतो. हालेलुया. कधी दुःखित होऊ नका. मला शेजारच्या कधी दुःखित होऊ नका, कधी निराश होऊ नका. देव कायमचा प्रेम तुमच्यावर करतो. हालेलुया. बायबल सांगतं जगातलं प्रेम थंड होईल, जगातली प्रीती काय होईल, थंडावली जाईल, पण माझ्या स्वर्गातल्या येशूचे प्रेम कधी थंडावलं जाणार. हालेलुया. मला सांगतं प्रेज लॉर्ड, हालेलुया. मला एक हातात धरा म्हणा, येशूच्या प्रेमापासून भटकू नकोस. येशूच्या टपरी म्हणजे का म्हणजे एक ट्रॅक असतो, ट्रॅक, रेल्वे ट्रॅक, त्या ट्रॅक वरनं स्वतःला दूर करू नकोस. आहे की त्या ट्रॅक वरच राहा. हालेलुया. त्या ट्रॅक वरच राहा, त्या नाही का त्या रुळावरच राहा. येशूच्या त्या प्रेमाच्या मार्गातच राहा. त्याचं प्रेम तुला सांभाळेल, त्याचं प्रेम तुला सगळ्या बंधनातून मुक्त करेल, त्याचं प्रेम तुला कर्जातून मुक्त करेल, त्याचं प्रेम तुझ्या घरातल्या समस्या दूर करेल, त्याचं प्रेम तुझ्या घरातला अंधकार दूर करेल, त्याचं प्रेम तुला उंच करेल. मला काय आमेन. त्याचं प्रेम तुला नेहमी सांत्वना देईल, त्याचं प्रेम तुला सहनशक्ती देईल, त्याचं प्रेम तुला क्षमा करायला शिकवेल, त्याचं प्रेम तुला सर्व जगामध्ये सन्मानित करेल. हालेलुया. मला चर्च मोठे हालेलुया. मला सगळेजण ख्रिसमस हाच आहे की देव प्रेम करतो तुमच्यावर आणि तुमच्यावर देवाचा प्रीतीचा वर्षाव होतो. प्रेम करतो परमेश्वर तुमच्यावर. गलतीकारास पत्र 4 अध्याय आणि 4 वचन पटकन मोठ्याने कुठतरी वाचा. गलतीकारास पत्र 4 अध्याय आणि 4 वचन वाचूया. गलतीकारास पत्र त्याचा म्हणा, परंतु काळाची पूर्णता झाली. पुढे तेव्हा देवाने आपल्या पुत्राला काय केलं, पाठवले. तो स्त्रीपासून जन्मला, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता. हा, यात उद्देश म्हणा सगळे मोठे माझ्या भावाला उद्देश म्हणा. येशूला पाठवण्याचा देवाचा काय आहे, उद्देश आहे. कुठलाही बिगर उद्देशाचा नाही. तुम्ही या ठिकाणी आहात, देवाची तुमच्यासाठी काहीतरी उद्देश आहे. असंच नाहीये येशूला पाठवलं देवानी, असंच नाही. काहीतरी देवाचा उद्देश आहे, प्लॅन आहे. आमेन म्हणता चर्च. हा, पर्यंत वाचा पडपर्यंत. त्यात काय आहे, त्यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यांना त्यांनी खंडणी भरून काय करावे, सोडवावे. कुठला हक्क मिळावा तुम्हाला, कुठला हक्क मिळावा तुम्हाला. येशूला पाठवलं, देवाने प्रेम केलं, त्यात उद्देश आहे. देवाचा स्वार्थीपणा त्याच्यामध्ये नाहीये. देवाचा स्वार्थीपणा तो त्याच्यात नाहीये की काय ते तुमच्याकडे फायदा करून घ्यावा. देवाचा उद्देश हा आहे की तुम्हाला मुलगी होण्याचा हक्क मिळावा, तुम्हाला पुत्र होण्याचा हक्क मिळावा. येशूला पाठवण्याचा आमेन कमी येतोय. तुम्हाला कुठला हक्क मिळावा म्हणून येशूला पाठवलं देवानी. आवाज येत नाही. कुठला हक्क मिळावा तुम्हाला. तुम्हाला दास म्हणून निवडले का देवानी, का पुत्र म्हणून. तुम्हाला पुत्र होण्याचा हक्क मिळावा. प्रेज लॉर्ड. उद्देश देवाचा काय आहे, येशूला पाठवण्याचा उद्देश काय आहे की तुम्हाला पुत्राचा हक्क मिळावा. तुम्हाला नोकर म्हणून देवाने नाही निवडलं. देवाचं प्रेम यासाठी तुमच्यावर आहे की देव तुम्हाला एक मुलगी आणि एक मुलगा बनवतो. हालेलुया, हालेलुया. हा तुमच्या तुम्हाला थँक यू जीसस. धन्यवाद परमेश्वरा तुझ्या महान प्रेमाबद्दल. तुम्हाला पुत्राचा हक्क दिलास. हालेलुया, हालेलुया. पण आनंद करणं गरजेचं आहे का नाही, आनंद करणं गरजेचं आहे का नाही. तुम्हाला जगात कोणी हक्क देऊ अगर न देऊ, पण देवाकडे तुमचा हक्क आहे. आमेन. थोडं कमी येत आहे. हालेलुया. मी तर उड्या मारतो अशा गोष्टीमुळे. जगात आपला हक्क कोणी लुटेल, पण देवाकडे आमचा कायमचा हक्क आहे. आम्ही त्याचे पुत्र आहोत, आम्ही त्याच्या कन्या आहोत आणि स्वर्गातले सगळं आमचा आहे, आमचा हक्क आहे. जर
विश्वास ठेवतात आज आमेन म्हणून, त्याच्यासाठी स्वर्ग मोकळा आहे आज येशूच्या नावात. त्याच्यासाठी स्वर्गातली सेना कामाला आहे येशूच्या नावात. जर तुम्ही म्हटलं की मी माझा हक्क आहे पुत्राचा, तर स्वर्गातला पण हक्क तुमचा आहे. स्वर्गातले देव तुमचे आहे. स्वर्गातले सगळे आशीर्वाद तुमचे आहे. स्वर्गातल्या देवाची शांती तुमच्या आहे. आमेन 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 आमेन. हालेलुया हालेलुया म्हणा. प्रेज द लॉर्ड म्हणा. स्वर्गातलं धन तुमचं आहे. मग स्वर्गातली संपत्ती तुमची आहे. मग आजपासून तुम्ही गरीब नसणार, देवाचं पुत्र म्हणून तुम्ही असणार. आणि तुम्ही साधारण नसणार तर सुपरनॅचरल तुम्ही असणार. ईश्वराला जे आम्ही म्हणून स्वीकारतात ते तसेच होत आहेत. कारण ज्यावेळेस जे स्वीकारतात ना तसंच होतात. मला मी दास नाहीये, मी नौकर नाहीये, मी पुत्र आहे रे माझा. हालेलुया. काळाची पूर्णता झाली म्हणजे एक सीझन असतो, एक काळ असतो, आणि काळाची पूर्णता झाली आणि देवाने आपल्या पुत्राला या जगात पाठवलं. यात उद्देश हा की कारण तुम्हाला पुत्राचा हक्क मिळावा. आमेन म्हणा. हा पुढे वाचा. तुम्ही पुत्र आहात म्हणून देवाने तुम्हाला काय अब्बा बाप्पा टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद द्या. वाचा. तो काय केलं तुम्ही काय काय आहात? तुम्ही पुत्र आहात म्हणून देवाने अब्बा बाप्पा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठवले आहे. हालेलुया. आता तुम्हाला कुठला हक्क आहे? तेव्हा आम्ही शरण आलो नोकर तुझा असं म्हणण्याचा हक्क नाही. तर देवाने तुम्हाला कुठला हक्क दिलाय? हे अप्पा, हे बाप्पा असं म्हणून तुम्ही आला ना, त्या जगातला अब्बा बाप्पा दादा ऐकणार नाही, पण माझा बाप अब्बा ऐकणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जगातला दादा दादा पळतो तिकडं, पण ह्या अब्बाला हाक मारली ना, अब्बा बाप्पा जर तुम्ही हाक मारली तो एका सेकंदात तुमच्यासाठी धावून येणार. प्रेज द लॉर्ड. हे हक्क आहे तुमचा. तुम्हाला हाक मारण्याचा अधिकार दिलाय. कुणी कुणाला हक्क देतं का? जावं एखाद्या मोठ्या राजासारखा मोठ्या माणसाला पप्पा म्हणून हाक मार. असं म्हणल्यावर काय म्हणत? तुला अधिकार नाही, तुला काय नाही देणारच नाही अधिकार. पण माझ्या यहोवा बाप्पाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे, तुम्हाला हक्क दिलेला आहे तो म्हणण्याचा. तुम्ही म्हणू शकता हे माझ्या पित्या म्हणू शकता, हे माझ्या बाप्पा तुम्ही म्हणू शकता. आणि तो तुम्ही म्हणू शकतो होय माझ्या मुला माझ्या मुली मी हजर आहे तुझ्यासाठी. हालेलुया म्हणा. हालेलुया म्हणा. तुम्ही येशू जवळ पित्याजवळ आल्यानंतर तुम्ही असं खाली बसू शकत नाही. तुम्ही त्याचा तुमचं मूल, तुम्ही मुलगा आहात मुलगी आहात, तुम्ही त्याच्या येऊन मांडीवर बसू शकता. तुम्ही असं बसू शकता. मग तो तुम्हाला असं जवळ घेणार आणि तो तुम्हाला नाही म्हणणार माझी मुलगी माझा मुलगा. असा अनुभव करा. बापासारखं प्रेम तुमच्यावर परमेश्वर करतो. हालेलुया म्हणा. जसा बाप आपल्या मुलावर ममता करतो तसा परमेश्वर तुमच्यावर ममता करतो, दया करतो, मायेचा हात फिरवतो, प्रेमाचा हात फिरवतो. ख्रिसमस हाच आहे की सगळ्यात महान प्रेम करणारा परमेश्वर तुमचा आहे. त्याने तुमच्यावर खरं प्रेम केलेलं आहे. कुठलीही शर्त ठेवली नाही, कुठलीही आठ ठेवली नाही की तुझ्यावर मी असं तू असं केलं तर मी प्रेम करेन. नाही, कसली आठ न ठेवता, कसलीही कुठलीही एक आठ न ठेवता, शरत न ठेवता त्यांनी तुमच्यावर सर्वस्व प्रेम केलेलं आहे. हा ख्रिसमस आहे. पहिला उद्देश समजून घ्या. का आनंद करायचा आहे की देव माझ्यावर प्रेम करतो. का मला डेकोरेशन करायचं आहे? देव माझ्यावर प्रेम करतो. का मला येशूचा बर्थडे सेलिब्रेशन करायचा आहे? देव माझ्यावर प्रेम. का मला सुट्टी घ्यायची आहे? देव माझ्यावर प्रेम करतो. हालेलुया. शैतान पण इतका चिडलेला असतो, शैतान इतका धूर्त असतो. राजाला कळालं येशू राजांचा राजा उद्धारक जन्मलेला आहे. मग त्यांनी त्या मागे लोकांना सांगितलं कुठं जन्मलाय तुम्ही तपास करून मला सांगा. स्वप्नात येऊन त्या मागे लोकांना परमेश्वर म्हणतो हेरोदाकडे जाऊ नका, दुसऱ्या वाटेने जा. ते जातात. हेरोदाला कळतं, राग येतो. येशूचा जन्म झाल्यामुळे त्याला राग आला.
त्यांनी सगळ्या ज्या नाही का त्या वयाच्या लेकरांना मारायची आज्ञा दिली. सगळ्यांना चिड आहे. अनेक वेळा तुम्ही ख्रिसमस सेलिब्रेशन करायचं म्हटलं तर तुम्हाला अडचणी येतात, समस्या यायचा प्रयत्न करतात. तुम्ही अगोदर प्रार्थनेत राहिलं पाहिजे. पण मला तुम्हाला सांगू द्या, अडचणी किती येऊ द्या, त्या अडचणीत शेवटी तुमच्या पायाखाली परमेश्वर ठेवतो. आमेन का? आमेन का? आमेन का? हालेलुया. मला सजन किती अडचणी येऊ द्या, माझा विश्वास आहे या क्रिसमस आतापर्यंत अशा अनेक अडचणी आव्हान येतात, पण तरी तुम्ही चमकताय का नाही सांगावं. तुम्हाला कपडे घ्यायची अडचणी असतील, पण कपडे भेटले नाही तरी पण सांगा. हालेलुया. मला हालेलुया. मला सांगा, हात हलवत मला हालेलुया. मला येशू माझा चांगला आहे. दुसरं जे आहे क्रिसमसचा सांगत आहे तुम्हाला मी, आनंद केला पाहिजे. अजून दोनच गोष्टी सांगणार आहे. आता पहिलं झालं. दुसरं की क्रिसमस म्हणजे आता माझ्या बरोबर देव आहे. कोण आहे माझ्या बरोबर? मला शेजारच्याला क्रिसमस म्हणजे क्रिसमस उत्सव साजरा करायचा आहे. देव स्वर्गातला देव तो आता पृथ्वीवर आलेला आहे आणि तो आता माझ्या बरोबर आहे. आनंद आहे का तुम्हाला या गोष्टीचा? आनंद आहे का तुम्हाला या गोष्टीचा? क्रिसमस म्हणजे आनंद का करायचा आहे? कुणी असो अगर नसो माझ्या बरोबर, माझा देव माझ्या बरोबर आहे. हालेलुया. कुणी असो अगर नसो, एकीकडे जग असेल पण एकीकडे देव तुमच्या बाजूला असेल, देव तुमच्यासाठी काही करेल. मला ते आमेन 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 आमेन. हालेलुया. मला सांगा, मग क्रिसमस मध्ये उड्या मारायच्या का नाचायचं? कारण देव माझ्या बरोबर आहे. राजाचा राजा येशू माझ्या बरोबर आहे. एशिया 7:14 मध्ये म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? एशिया 7:14 म्हटलेलं आहे की पहा, कुमारी काय होईल? गर्भवती होईल, तिला पुत्र होईल, त्याचं नाव इम्मान्युएल. काय म्हटलंय? म्हणजे काय? आमच्या बरोबर परमेश्वर, आमच्या सन्निधी परमेश्वर. हालेलुया. मला सांगा, वाचा त्या ठिकाणी एशिया 7:14. यास्तव प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. यास्तव प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन, पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल त्याचे नाव इम्मानुएल असे ठेवेल. वाईट टाकावे व चांगले द्यावे. त्याचा अर्थ म्हणजे काय माहितीये का? इम्मानुएल म्हणजे आमच्या सन्निधी परमेश्वर, म्हणजे आमच्या बरोबर कोण? देव. मला माझ्या बरोबर देव. येशू जन्मलाय म्हणजे आता देव तुमच्यापासून लांब नाही, आता देव तुझ्या बरोबर आहे. देव तुझ्या बरोबर आहे. देव तुझ्या बरोबर आहे. हे जरा खरं सामर्थ्य होणार नाही या शब्दाचा की देव माझ्या बरोबर आहे. देव माझ्या बरोबर आहे. हालेलुया. हालेलुया. मला समजा, मला देव माझ्या बरोबर आहे. मी भिणार नाही आता, मी घाबरणार नाही आता, कसल्याही परिस्थितीला घाबरणार नाही, कुठल्याही आजाराला घाबरणार नाही, कुठल्याही समस्येला घाबरणार नाही. कोणी माझ्यावर असो नसो, पण देव माझ्या बरोबर आहे. मी घाबरणार नाही. देव माझ्या बरोबर आहे. इम्मानुएल माझ्या बरोबर आहे. आहे का तुमच्या बरोबर? मला हातात हात पकडून आपल्या बरोबर देव आहे. गाणं माहिती आहे का? सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकोब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, यस यस, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकोब का परमेश्वर हमारा. सेलिब्रेशन सेलिब्रेशन. आवाज जरा उत्साह दिसला पाहिजे. क्रिसमसचा हा दुसरा पॉइंट आहे. मला सांगितलं त्याला देव तुझ्या बरोबर आहे. आणि डोळे डोळे घालून देव तुझ्या बरोबर आहे. देव माझ्या बरोबर आहे. हालेलुया. 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 मला सांगितलं दुःख करू नकोस, दुःख करू नकोस. तो तुला सोडले, जाऊ दे सोडून. टेन्शन नको घेऊ. पण जिवंत देव तुझ्या बरोबर आहे. जिवंत देव तुझ्या बरोबर आहे. पाण्याचा द्राक्षाच करणारा येशू तुझ्या बरोबर आहे. चमत्कार करणारा येशू तुझ्या बरोबर आहे. आम्ही चर्च, आम्ही चर्च. हालेलुया.
महान आहे तुमच्यावर माहिती आहे? तो देव महान तुमच्या बरोबर आहे. त्याने समुद्राचे मालक तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. ओ समुद्र को जिसने सुधारा, जंगल में से मार्ग निकाला. ओ समुद्र को जिसने सुधारा, जंगल में से मार्ग निकाला. जो वादे को करता है पूरा, तो यहोवा हमारे संग संग है. जो वादे को करता है पूरा, तो यहोवा हमारे संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. हमारा ओहो शब्द बाबा आपने हमारे आमच्या बरोबर आहे. ओ ला 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 शब्द ला 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 ला. ओ ला 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 ला. देव म्हणत आहे की तुला नवरीने सोडलं तरी पण देव नको, मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक मास्टरची स्टेटस बघत होतो. ते रडत होते, सांगत होते की त्यांची पत्नी मरण पावली गेली 2018 मध्ये. मग मुलगा मोठा झाला, लग्न केला, तो बी निघून गेला. मुलगी बी झाली मोठी, ती बी लग्न करून गेली. एकटाच राहिला पेक्षा रडू लागला, प्रभू कोण आहे मला. हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला खरं सांगू, देवाशिवाय कोणीच नाही. देवच खरा तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला खरं सांगतो, खरं आहे बरं काही. प्रेज लॉर्ड. एक समय आहे मुलगा तुमच्यापासून दूर होईल, एक समय आहे मुलगी तुमच्यापासून दूर होईल, पण कायमचा समय देव तुमच्या बरोबर आहे. हा क्रिसमस आहे. हालेलुया म्हणा. म्हणा हालेलुया. हा हा. ला रा मा मा रा 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 रा. को जिसने जिलाया, धक्के को जिसने बचाया, को जिसने जिलाया, धक्के को जिसने बचाया, जिसके लिए सब संभव है, वो यहोवा हमारे संग संग है. जिसके लिए सब संभव है, वो यहोवा परमेश्वर हमारा. हालेलुया. बोला हालेलुया. तुम्हाला माहिती आहे का, जिथं देव होतो तिथं तुमची समृद्धी मागे पडत येते. तुमच्या घरी देव आलेला आहे, तुमच्या बरोबर देव आहे, सेलिब्रेशन करा. हालेलुया. तुमच्या बरोबर देव आहे, सेलिब्रेशन करा. तुमच्या बरोबर देव आहे, आनंद करा. जिथं
संपत्ती तुमच्या मागे आहे. म्हणा की आमेन 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 आमेन. हालेलुया म्हणा. प्रेज द लॉर्ड. तिसरं आहे ख्रिसमस म्हणजे की देव म्हणतो मी तुझ्यासाठी आहे. म्हणा चला देव तुझ्यासाठी आहे. देव माझ्यासाठी आहे. म्हणा देव तुझ्यासाठी आहे. आहे का नाही? येशू आला हा तुमच्यासाठी, म्हणजे देव तुझ्यासाठी. कुणासाठी? तुमच्या सगळ्यासाठी. हालेलुया हालेलुया. ख्रिसमस म्हणजे येशूनी भाकर घेतली आणि म्हटलं हे माझं शरीर आहे, पण शेवट काय म्हणला? हे तुमच्यासाठी दिले जात आहे. आमेन कराय आमेन कराय. मग येशू म्हणाला माझं शरीर, पण कुणासाठी मला नाही दिलं जात आहे? मला नाही, तुमच्यासाठी. ख्रिसमस हा तुमच्यासाठी आहे. हालेलुया. ख्रिसमस कोणासाठी आहे? तुमच्यासाठी. तुमच्यासाठी देव आहे. तुमच्यासाठी देव इथं आलाय. तुमच्यासाठी बेथेल मध्ये येशू आलेला आहे. आनंद आहे का नाही? माझ्यासाठी. कुणाचं म्हणा तुमच्यासाठी द्यावं, माझ्यासाठी आले थोडं लांब. हालेलुया. मंत्री आलाय का? तुमच्यासाठी. तुम्हाला एक गुड न्यूज सांगू का? येशू स्वर्गातून तुमच्यासाठी आला. हालेलुया. कुठून आला? अहो त्यांनी स्वर्गाचं सिंहासन सोडलं तुमच्यासाठी. खाली गेली ती जागा स्वर्गातली आणि तो पृथ्वीवर आला राहण्यासाठी तुमच्यासाठी. आणि जेव्हा आता बी हाक मारता तो देवाच्या उजवीकडे बसलेला असतो. म्हणजे जेव्हा तुम्ही येशू म्हणता तो स्वर्ग सोडतो माझ्या प्रेम तुमच्यासाठी. आणि तो येतो तुमच्याकडे धावत. तुम्ही हॉस्पिटलमध्ये असं रडताना तिथे येशू धावत येतो. तो तुमच्यासाठी आहे. आमेन. तुम्ही दुःखात रडताना येशू तुमच्यासाठी येतो का? तो तुमच्यासाठी आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. तुमच्यासाठी मग येशू येतो धावत. तुटलेलं हृदय जरी असलं पण लक्षात घ्या तुमच्यासाठी येशू येतो. अनुभव घ्या. पहिल्यांदा आलेला असते. हालेलुया. बोला हालेलुया. म्हणा सगळ्यासाठी येशू आलेला आहे. म्हणा सगळ्यासाठी येशू आलेला आहे. हालेलुया म्हणा. हालेलुया म्हणा. तुम्हाला माहिती आहे का येशू येतो तुमच्यासाठी काय पण करतो. काय पण करतो म्हणजे काय? तुमचं हृदय बदलतो, तुमचा स्वभाव बदलतो, तुमचं वागणूक बदलतो, तुम्हाला स्वच्छ करतो, तुम्हाला असं बदलतो, तुमचं सगळं चेंज करून टाकतो. हा खरा ख्रिसमस आहे. की जण म्हणतात की होय पास्टर येशूचा माझ्या जीवनामध्ये प्रवेश झाला आणि मी बदललो पास्टर. बदलला भांडण करू लागेल जास्त. आता करू वाटत नाही. नाहीच करू वाटत. करू शकत नाही तुम्ही भांडण. व्यसन बी करू शकत नाही. दारू पित होता पण आता करू शकत नाही. दारू पित नाही. प्रेज लॉर्ड. कारण येशू आला आणि तुमचं जीवन बदललंय. तुमच्यासाठी आलं सर. मला स्वर्ग तुमच्यासाठी आहे. कोणासाठी आहे? तुमच्यासाठी आहे तर कोणासाठी? मला सांगा तुमचं घर कोणासाठी हो? तुमच्या लेकरासाठी नाही. तुमची शेती बंगला कोणासाठी? मग माझ्या बापाचं स्वर्गातलं घर कोणासाठी आहे? तो देव कोणासाठी आहे? मला माझ्यासाठी आहे. त्या स्वर्गातला रस्ता सोन्याचा कोणासाठी आहे? त्या स्वर्गातले हिऱ्याचं सगळ्या नाही का भिंती कुणासाठी आहे? त्या स्वर्गातली सेना कुणासाठी आहे? पण त्या स्वर्गात सिंहासनावर बसलेला परमेश्वर कुणासाठी आहे? आनंद आहे का नाही? मग सेलिब्रेशन. हालेलुया हालेलुया. मी तुम्हाला सांगतो येशूच्या नाव जाहीर करतो स्वर्गातून सोनं पैसा चांदी तुमच्याकडे स्पीड नेत आहे. हे तुमचं आहे. ते तुमचं आहे. ते पृथ्वीवर येत आहे. तुमच्याकडे पृथ्वीवर येत आहे. तुमच्याकडे समृद्धी तुमच्याकडे येत आहे. आशीर्वाद तुमच्याकडे येत आहे. समृद्धी तुमच्याकडे येत आहे. उत्तम उत्तम जॉब बिझनेस आशीर्वादित बिझनेस तुमच्याकडे येत आहे. स्वर्गातून येत आहे. पित्याकडून येत आहे. कारण बायबल सांगतं स्वर्गातून दिलेलं पृथ्वीवर मिळत नाही. आणि तुम्ही म्हणता की स्वर्गातलं जे ते माझं आहे. मग स्वर्गातलं धन तुमच्याकडे येत आहे. आम्ही म्हणून जे स्वीकारते त्यांना येत आहे. स्पीड येत आहे. स्पीड येत आहे. स्पीड येत आहे. स्पीड येत आहे. येशूच्या नावात. हालेलुया माझा. त्याचा एक आशीर्वाद मी जाहीर करतो तुमचं कर्जातून तुम्हाला मुक्त करत आहे. हालेलुया माझा. हा तुमचं हालेलुया. स्वर्गातलं धनाचा एक आशीर्वाद
तुमचं सगळं कर्ज निघून जात आहे आज. साक्ष द्याल तुम्ही, साक्ष द्याल तुम्ही कर्जातून मुक्ती मिळाल्याचा, कर्जातून मुक्ती मिळाल्याचा तुम्ही साक्ष द्याल येशूच्या नावात. आमेन. हात उंच करून म्हणा, हात उंच करून म्हणा, स्वर्गातल्या सगळ्या गोष्टी माझ्या आहेत. देव माझा आहे, देव माझा आहे, जे देवाचा आहे ते सर्व माझा आहे. मी त्याचा पुत्र आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही आणि मी उधळ्या पुत्राप्रमाणे होतो, भटकलो होतो, पापात भटकलो होतो. पण ज्यावेळेस तुम्ही येशूकडे पश्चाताप करून येशूला तुम्ही सापडला, देवाने तुम्हाला मिठीत घेतलं. तसं त्या पित्याने त्या उधळ्या पुत्राला मिठीत घेतलं आणि म्हटलं की चल तुझ्यासाठी मी कोकरू देतो, पार्टी देतो. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही आज खरा पश्चाताप करून येशूकडे बोलताय, स्वर्ग तुमच्यासाठी आनंद करत आहे आणि स्वर्ग तुमच्यासाठी तुमच्या कामाला लागलेला आहे येशूच्या नावात. आमेन, आमेन, आमेन का? तो पुत्र एक नाराज होता, म्हणाला की काय नाही का सगळं उडू लागलाय. पिता त्याला म्हणाला काय माहिती, एकच शब्द लूक 15:31 मध्ये, माझ्या मुला, जे माझं काय, जे काय माझं आहे ते सर्व तुझेच आहे. काय म्हणाला? इथंच वचन घेऊन गेले बघा, माझे जे काय आहे ते सर्व तुझेच आहे माझ्या मुलाला. तो पिता काय म्हणाला? माझे जे काय आहे ते सर्व तुझेच आहे. म्हणा, माझ्या यहोवाचे जे आहे ते माझा आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. मग स्वर्गातलं एक ना एक धन संपत्ती परमेश्वराची तिकडून तुमच्याकडे येणार. आमेन का? म्हणा, माझा एक ना एक रुपया हा माझ्या देवाकडून येतो, परमेश्वराकडून येतो. हालेलुया. म्हणा, मी स्वर्गातून आहे. माझा जन्म आता देवाने दिलेला आहे. शारीरिक जन्म पृथ्वीवरला आहे, पण देवाच्या आत्म्याने माझा काय झालेला आहे? जन्म झाला. देवाचा आत्मा माझ्या अंतःकरणात देवाने पाठवलाय, त्याला आब्बा आणि बाप्पा हात मारण्यासाठी. म्हणा, उद्देश आहे. माझं जीवन एक उद्देशासाठी आहे, देवाच्या उद्देशासाठी आहे. मला की आमेन, हालेलुया, प्रेज लॉर्ड. अनेक वेळा येशूने पाहतो की रक्त घेतलं आणि आपलं भाकर घेतली आणि म्हटलं, हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी दिलं जात आहे, हे माझं रक्त आहे, तुमच्या पापाकरिता ते खंडणी म्हणून किंवा तिची किंमत देण्यासाठी मी ते सांडलं जात आहे. किती चांगली गोष्ट आहे की त्याचं रक्त सुद्धा त्यांनी स्वतःसाठी ठेवलं नाही. त्याचं रक्त एक ना एक थेंब तुमच्यासाठी त्यांनी बलिदान केलेलं आहे, तुमच्यासाठी त्यांनी रक्त वाहिलेलं आहे. एकदा एक रक्ताचा थेंब कोणाला सांगतो, आपण म्हणतो रक्त सांडले म्हणून काय काय. येशू म्हणतो, मी रक्त सांडले तुझ्यासाठी, तुझ्यासाठी रक्त सांडलेलं आहे, मी तुझ्यासाठी रक्त वाहिलेलं आहे, तुला विकत घेतलेला आहे, तुम्हाला विकत घेतलेलं आहे माझ्या रक्ताने. हालेलुया. या 3 गोष्टी तुम्ही शिकला. किती? क्रिसमस हा हे दाखवतं, हे आनंद करायचा आहे की देव माझ्यावर प्रेम करतो. 2 नंबर, देव माझ्या बरोबर आहे. 3 नंबर, देव माझ्यासाठी आहे. म्हणा, देव माझ्यासाठी आहे, येशू माझ्यासाठी आहे. हालेलुया, हालेलुया. मग आनंद करायला पाहिजे का नाही? उड्या मारायला पाहिजे का नाही? तो सगळ्यात महान गाईच्या गोठ्यात आला. पुन्हा कुठं आला? महालात आला असता, पण त्यांनी महालात राजाच्या घरात नाही आला. एक सिंपल रित्या गाईच्या गोठ्यात ते आलेला आहे. आता तो गाईच्या गोठ्यात येत नाही, स्वर्गातून तो हात मारायला कुठं येत होतो माहिती? हृदयात हात मारला. किसन तयार आहे की हृदयात येशूला घ्यायला? तयार आहे? हालेलुया. तयार आहे तुम्ही? आपल्या जागेवर थोडं उठून उभं राहूया, थोडं प्रार्थना पण करूया. थोडं ज्याला प्रार्थना करून घ्यायची पुढे या, ज्याला प्रार्थना करून घ्यायची पुढे या. येशू येशू मेरे मन में समा, येशू मेरे मन में समा. आपले हात उचलून येशूला हात मारा, आपले डोळे बंद करून म्हणा, येशू माझ्यामध्ये आम्ही प्रभू.
फायर फायर होली स्पिरिट फायर रिलीज कर फायर रिलीज कर जे भस्म कुंडलीमध्ये पवित्र आत्मा आगीने भस्ममध्ये पवित्र आत्मा आगीने भस्ममध्ये रिलीज करता है रिलीज करता है रिलीज करता है रिलीज करता है टच होली स्पिरिट टच होली स्पिरिट टच होली स्पिरिट टच 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 होली स्पिरिट फायर फायर होली फायर फायर विश्व फायर 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 होली स्पिरिट फायर 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 होली स्पिरिट आग सगळी सुटकाच फायर 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 ईश्वर टाळ्यावरून स्वीकार करा हो माझ्या पित्याचा आत्मा तुमच्यावर उतरलेला आहे आत्मा उतरला आहे तुमच्यावर फायर 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 बंद टूट गए फायर होली स्पिरिट फायर होली स्पिरिट फायर होली स्पिरिट फायर 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 होली फायर 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 होली फायर फायर होली स्पिरिट फायर 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 आपका पिता हाथ मांगना शबाला रिबाला हाथ वर करा देव तुमच्यावर प्रेम करतो तुम्ही परके नाहीत देवाच्या हृदयाच्या जवळचे आहात देवाच्या हृदयाच्या जवळचे आहात जे काही देवाचं ते तुमचं आहे अल्लाह बरे हंतर बाबो सिक्रेट तरी बाबा तुमच्या हक्काच्या गोष्टी कुठे जाणार नाही ते म्हणत आहे तुमच्या हक्काच्या गोष्टी कुठे जाणार नाही त्या तुमच्या आहेत ते तुमच्याकडे परत येणार येशूच्या नावात फायर पवित्र आत्मा फायर पवित्र आत्मा फायर पवित्र आत्मा लाभा रिबे रिबे देवाचा आत्मा चालवत आहे प्रार्थना करूया सगळे प्रार्थना करूया हालेलुया 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 लबरा बला 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 हालेलुया मैचा हात देवाचा फायर होली स्पिरिट फायर लबरा बला 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 शबाला बला 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 हात हलवत धन्यवाद प्रभूला हात हलवत धन्यवाद डोळे बंद करून स्पर्श घ्या देवाच्या आत्म्याचा स्पर्श घ्या देवाच्या आत्म्याचा स्पर्श घ्या देवाच्या आत्म्याचा स्पर्श घ्या लेबरे बला 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 डोळे बंद करा फायर 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 जीसस येशू येशू लबा 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 कोण आहे काय तिकडे गेलं एकटं वाटतं आपल्यामध्ये कोणी तर आहे की त्याला एकटं पण वाटतं एकटं पण तरी पुढे यायचं बाबा बाबा एकटं पण वाटतं एकटंसं वाटतं उदास वाटतं निराश वाटते कोण आहे का बंधू मधून एक जण लाबा रिबा लाबा यायचं नाही की तो एकटा पण त्याला वाटतं रिबा लाबा 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 तर आज तू पुढे येशील आज तू पुढे येशील एकटेपणाचं दुःख देव काढून टाकेलास कोण आहे म्हणत आहे प्रभू पुढे माझ्या मुला म्हणून मी तुला पुढे बोलवत आहे म्हणत आहे प्रभू हालेलुया लाबा 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 एकटेपणाचं दुःख प्रभू काढून टाकत आहे आपले हात उंच करून जरी तू पुढे आला समर्पण कर खऱ्याप्रमाणे देवाला सोडू नको म्हणत आहे परमेश्वर एकटपण लेबरे बाबा सेखे तेरे तुझे एकटेपण परमेश्वर काढून टाके हालेलुया 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 एकटपण वाटतं का तू जगाकडे लक्ष लावतो इकडे तिकडे लक्ष लावतोस पण देवाकडे लक्ष लाव देव तुझ्यावर प्रेम करतो देव तुझ्यावर प्रेम करतो या क्रिसमसला देव सांगत आहे की मी तुझ्यासाठी पुत्र दिला माझा मी माझा येशूला दिला तुझ्यासाठी मी तुझ्यावर प्रेम करतो हालेलुया हालेलुया मी तुझ्यासाठी आहे मी तुझ्या बरोबर आहे
तू एकटा नाहीस. मी तुला अनाथ सोडणार नाही म्हणत आहे प्रभू. मी तुझ्या बरोबर आहे. मी तुला अनाथ सोडणार नाही. तुला टाकून दिलं म्हणतात पण मी टाकून देणार नाही. तू आज या मंदिरात आहे. मी तुला जवळ केले म्हणून तू मंदिरात आहेस. मी तुला जवळ केले म्हणून तू मंदिरात आहेस. रिबाला बाला 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 बा सिखांदाला बाला 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 बा ओ शवाला बाला 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 बा. प्रभू ख्रिस्ताचे आशीर्वाद तू देऊन टाकास प्रभू. जे तुझ्याकडे अजून राहिलेले गिफ्ट आहे त्यांना देऊन टाक परमेश्वर. येशू सगळ्यात मौल्यवान गिफ्ट दिलेली तू आहेस. पण आता जे आशीर्वादाचे आज आहे त्या 2024 असतील. हो या डिसेंबर मध्ये राहिलेले आशीर्वाद 2024 देऊन टाक येशूच्या नावात परमेश्वर. जे स्वर्गातलं तुझं आहे ते ह्याचं आहे परमेश्वर. जे ह्याचं आहे ते देऊन टाक स्वर्गातलाच. मोकळा कर परमेश्वरास. मोकळा कर परमेश्वरास येशूच्या नावामध्ये. हालेलुया म्हणतो परमेश्वर. ब्लेस कर परमेश्वर येशूच्या नावात. अंतकर प्रत्येकाचा प्रकाशित कर. आनंदित कराच. ख्रिस्ताचा आनंदाने भर येशूच्या नावात. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो मागतो. आमेन 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 आमेन. गॉड ब्लेस यू.